तर मित्रांनो, हवामान अंदाज 11 या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघूया की आज बुधवार 22 तारीख 11 वाजेचं वातावरण कसं राहणार आहे. त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण आजचे अपडेट बघणार आहोत की जालना, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सातारा, सोलापूर, नाशिक, पुणे, अहिल्यानगर, बीड, बार्शी, लातूर, सोलापूर या भागामध्ये आपल्याला ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. तसंच बीदर, तसंच सिद्दीपेठ, कलबुर्गी, हैदराबाद, तसंच नांदेड, पुसद, लोणार, संभाजीनगर, तसंच आपण इकडे बघितलं चंद्रपूर, कापसी, कांकेर, बावनीपटा, रायपूर, हिंगघाट या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज राहणार आहे. तसंच कर्नूल, बल्लारी, धर्मवरम, कडपा, तसंच सिरा, भद्रावती, मंगळुरू, हासन, कर्नूल, तसं कडलूर या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ राहण्याचा अंदाज राहणार आहे. तसंच आपण इकडे बघूया की सिरसी या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ राहण्याचा अंदाज दिसत आहे. तसंच मुंबई या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ राहण्याचा अंदाज राहणार आहे. तसंच आपण बघूया की दुपारी 1च्या सुमारास नाशिक, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, लोणार, पुसद, वापी, बोईसर, नाशिक, मुंबई, अहिल्यानगर, बीड, तसंच पुणे, लातूर, नांदेड, निजामाबाद, तसेच सातारा या भागामध्ये आपल्याला ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. तसंच दापोली या भागामध्ये आपल्याला एकदम कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसंच बार्शी, लातूर, बीदर, कलबुर्गी, हैदराबाद, निजामाबाद, नांदेड या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ राहण्याचा अंदाज राहणार आहे. तसंच रत्नागिरी, कोल्हापूर या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ राहण्याचा अंदाज राहणार आहे दुपारी 1च्या सुमारास. तर बेलगाव या भागामध्ये आपल्याला दुपारी 1च्या सुमारास कमी तर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे. तसंच पणजी या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. तसंच नलगोंडा, खम्मम, विजयवाडा, तसं कर्नूल, ओंगोल, रायचूर, तोंडोर, तसंच सिद्दीपेठ, वरंगल, रामगुंडम, बिजापूर, तसंच कापसी, चंद्रपूर, कांकेर या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ राहण्याचा अंदाज राहणार आहे 1च्या सुमारास. तर नागपूर, गोंदिया, तसंच अमरावती, छिंदवाड, बेत्तूर, करबदा या भागामध्ये पण आपल्याला 1च्या सुमारास ढगाळ राहण्याचा अंदाज राहणार आहे. तर मित्रांनो, 5च्या सुमारास बघूया की गोंदिया, छिंदवाडा, तसंच बेत्तूर, पिपरिया, खातेगाव, तसंच खंडवा, खारघोन, जळगाव, तसंच अमरावती, नागपूर, हिंगघाट या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. तसंच मालेगाव, नंदुरबार, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लोणार, पुसद, बीड, तसंच अहिल्यानगर, पुणे, बार्शी, लातूर, निजामाबाद, सिद्दीपेठ, वरंगल, खम्मम, तसंच बार्शी, तसंच सोलापूर, कलबुर्गी या भागामध्ये आपल्याला ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. तसंच सातारा, विजयपूर, पालकोट, बेलगाव, गदग, तर सिरसी या भागामध्ये आपल्याला मध्यम ते कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे. तसंच बिजापूर या भागामध्ये पण आपल्याला मध्यम ते कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे. तसंच आपण बघूया की नलगोंडा, खम्मम, वरंगल, सिद्दीपेठ, हैदराबाद या भागामध्ये पण आपल्याला 5च्या सुमारास ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. तर तसंच काही ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे. तसंच लोणार, पुसद, बीड, नांदेड, तसंच चंद्रपूर या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. तर सोलापूर, बीड, बार्शी, लातूर या भागामध्ये आपल्याला जास्त ढगाळ राहण्याचा अंदाज राहणार आहे. तसंच मालेगाव, जळगाव, नंदुरबार, खारघोन, खंडवा या भागामध्ये पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस दिसत आहे व ढगाळ राहण्याचा अंदाज राहणार आहे. सुरत या भागाला आपल्याला काही पाऊस दिसणार नाही आहे. वातावरण एकदम क्लीन राहणार आहे. तर त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला नवीन असेल तर व्हिडिओ लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.